नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण हायर ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, रॉन्स्किन म्हणजे काय, त्याचं जनरल सोल्युशन याच्याविषयी बघितलेलं आहे. तर आज आपण होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट, त्याच्यामध्ये सेकंड ऑर्डर होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट हा पॉईंट बघणार आहोत. तर पहिल्यांदा मी लिहितो होमोजिनियस differential equation with constant homogeneous differential equation with constant coefficient. तो कसा असेल? consider the equation y double dash plus p into y dash plus q into y is equal to 0, where p and q, where capital P and capital Q are constant, where capital P and capital Q are constant. याला आपण ऑपरेटर फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. रायटिंग this equation using operator D, we get d square plus p into d plus q of y is equal to 0. मग हे जे ऑपरेटर इक्वेशन लिहिले आपण, हे जे इक्वेशन लिहिले ह्याला काय म्हणतात? ॲक्झिलरी इक्वेशन म्हणतात किंवा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणतात. म्हणजे हे काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, बरोबर? हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि हे इक्वेशन सॉल्व केल्यानंतर दोन रूट मिळतात आणि त्या रूटचा यूज करून आपण ह्या जे डिफरन्शियल इक्वेशन आहे याचं आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहू शकतो. ह्याचा यूज करून आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन लिहू शकतो. मग ॲक्झिलरी इक्वेशनचे डेफिनेशन लिहूया. ॲक्झिलरी इक्वेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. ॲक्झिलरी इक्वेशन किंवा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. तर द इक्वेशन d square plus p into d plus q is equal to 0 is called auxiliary equation or characteristic equation. Auxiliary equation or characteristic equation of 1. समजा हे तुमचं काय इक्वेशन नंबर 1 आहे, ऑफ इक्वेशन 1. नाव the general solution of homogeneous differential equation 1 is obtained depending on the nature of the roots of the auxiliary equation. Now the general solution of equation 1 depends on roots of characteristic equation 2. Roots of the characteristic equation 2. Now case first, let m1 and m2 are roots of इक्वेशन 2. समजा m1 आणि m2 काय आहेत? रूट्स आहेत. कशाचे? इक्वेशन 2 चे. नाउ इफ m1 and m2 are real and distinct, then the solution, general solution is c1 e to the power m1 of x plus c2 e to the power
m2 of x. कधी m1 and m2 are real and distinct. Second, if m1 and m2 are real and repeated. ठीक आहे, रूट्स मे और मे नॉट बी रिपीटेड. मग जर समजा रूट त्याचे रियल आणि रिपीटेड असतील तर त्याचं सोल्युशन कसं लिहितात, इज इक्वल टू c1 plus c2x into e to the power m of x, e to the power m of x, where m is equal to m1 is equal to m2, e is equal to m1 is equal to m2. Next question, if roots are complex. Third one, if roots are complex, if roots are complex. समजा जर रूट्स काय असतील, कॉम्प्लेक्स असतील, then the solution is, then the general solution y is equal to e, समजा काय आहेत रूट अल्फा प्लस आय बीटा आणि m2 काय आहे अल्फा मायनस आय बीटा, देन e टू द पॉवर अल्फा ऑफ x c1 cos बीटा x प्लस c2 साइन बीटा x, c1 cos बीटा x आणि c2 साइन बीटा x. ठीक आहे, मग आता आपण 3 केसेस बघितल्या, एक रियल रूट, रियल अँड डिस्टिंक्ट रूट, सेकंड केस बघितली आपण रियल रिपीटेड, अँड थर्ड वन इज द इफ रूट्स आर कॉम्प्लेक्स. एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व y डबल डॅश प्लस y डॅश मायनस 6y इज इक्वल टू 0, y डबल डॅश प्लस y डॅश मायनस 6y इज इक्वल टू 0. नाव पहिल्यांदा आपण लिहू the characteristic equation of differential equation is of given differential equation is, कसं लिहू शकतो आपण, याला पहिल्यांदा ऑपरेटर फॉर्ममध्ये लिहूया. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन, ऑपरेटर काय असेल, जेव्हा सेकंड डेरिव्हेटिव्ह असेल तेव्हा तिथे काय लिहितो आपण, स्क्वेअर प्लस डी मायनस 6 इज इक्वल टू 0, म्हणजेच डी ऑफ वाय इज इक्वल टू 0, दॅट इज आर स्क्वेअर प्लस आर मायनस 6 इज इक्वल टू 0 इज ए ॲक्झिलरी इक्वेशन, मग ह्याचे रूट्स कसे फाइंड करता येतील आपल्याला, आर स्क्वेअर. आता ह्या 6ला कसं डिवाइड करायचं आहे आपल्याला, ह्या 6ला असं डिवाइड करायचं आहे की मल्टिप्लिकेशन हे किती आलं पाहिजे, 6, 3 इंटू 2 आणि सबस्ट्रॅक्शन हे +1, म्हणजे 3 मायनस 2 केला तर +1 येतो, म्हणजे ह्याचं डिवायडेशन कसं करता येईल, आर स्क्वेअर प्लस 3r मायनस 2r मायनस 6 इज इक्वल टू 0. यातून आर मी कॉमन घेतला, आर प्लस 3 मायनस 2 कॉमन घेतला, आर प्लस 3 इज इक्वल टू 0. परत मी आर प्लस 3 कॉमन घेतला, आर मायनस 2 कॉमन घेतला, म्हणजे रूट काय मिळाले मला, 2, -3 विच आर रियल अँड डिस्टिंक्ट, विच आर रियल अँड डिस्टिंक्ट, विच आर रियल अँड डिस्टिंक्ट, hence the general solution of homogeneous differential equation is y is equal to c1 e to the power 2x plus c2 e to the power minus 3x. This is your general solution, or we can say a complementary function, of given differential equation. Next example, solve
solve 3 d2y by dx square plus dy by dx minus y is equal to 0. The solution: the auxiliary equation of given differential equation is 3d square plus d minus 1 of y is equal to 0. Hence 3r square plus r minus 1 is equal to 0 is a auxiliary equation of given differential equation. Now the roots are, याचे रूट्स कसे काढता येतील? रूट्स काढण्यासाठी काय फॉर्म्युला याला पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, किंवा रूट आपण जर डायरेक्ट लिहिले तर काय मिळतील? r इज इक्वल टू -1 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3 डिवायडेड बाय 6. Therefore m1 is equal to -1 plus square root of 3 divided by 6. m2 is equal to -1 minus square root of 3 divided by 6, which are real and distinct, which are -b plus minus square root of 8 divided by 2 Hence the general solution is y is equal to c1 e to the power -1 plus square root of 3 divided by 6 into x plus c2 into e to the power -1 and the square root of. So this is a general solution of given differential equation. This is the general solution of given differential equation. And the last example is 4y double dash minus 6y dash plus 13y is equal to 0. Now we can directly find the roots of the auxiliary equation. The auxiliary equation is what? 4r square minus 6r plus 13 is equal to 0, and roots are r is equal to -3 by 2 and plus 3 by r is equal to repeated roots -3 by 2, which are real and repeated. Hence the general solution is y is equal to c1 plus c2x into e to the power -3 by 2x, because we had evaluated the formula if the roots are real. If m is equal to m1 is equal to m2, then the we can say the complementary function or general solution is c1 plus c2 of x into e to the power m of x. जर रूट्स रियल आणि रिपीटेड असतील तर त्याचं जनरल सोल्युशन हे कसं असतं? c1 प्लस c2x इंटू e टू दी पॉवर. फक्त ह्या एमच्या ठिकाणी जे रूट्सचे व्हॅल्यू आलेली आहे ती आपण ठेवणार आहोत. सो दिस इज अबाउट दी ऑक्झिलरी इक्वेशन अँड द जनरल सोल्युशन ऑफ homogeneous differential equation with constant coefficients. Now here are some practice examples. You can go through that. First one is y double dash minus 6y dash plus 13y is equal to 0. Y double dash minus 4y dash plus 8y is equal to 0. 2y double dash minus y dash minus y is equal to 0. We can simultaneously write its solution also. c1 cos 2x plus c2 sin 2x into e to the power 3x. Its complementary function is
e to the power 2x c1 cos 2x plus c2 sin 2x y is equal to c1 e to the power x plus c2 e to the power minus x by 2. 3y double dash minus 5y dash is equal to 0. Its general solution is c1 plus c2 e to the power 5 by 3 x. Fifth one, 16y double dash plus 24y dash minus plus 9y is equal to 0 आणि याचं जनरल सोल्युशन किंवा कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आहे c1 प्लस c2x e to the power minus c1 plus c2x c1 plus which one, 16y double dash c1 plus c2x into e to the power minus 3 by 4x 9y double dash plus 4y is equal to 0, and its solution is y1 is equal to c1 cos 2 by 9x plus c2 sin 2 by 9x. Sixth, this is the seventh, 2y double dash plus 5y dash plus 4y is equal to 0, and its solution is c1 e to the power 3 plus square root of 5x plus c2 e to the power 3 minus square root of 5x. So these are the some examples you can try. Now we have also the some initial value problems, that is the differential equation with some initial conditions, and we have to find the values of c1 and c2 using the initial conditions. These are called the initial value problems. We can solve these examples also. So this is about the homogeneous differential equation with constant coefficients. तर आतापर्यंत या लेक्चरमध्ये आपण होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंटचं ॲक्झिलरी इक्वेशन कसं फाइंड करायचं, त्याचं जनरल सोल्युशन किंवा कॉम्प्लिमेंटरी कसं इक्वेशन कसं फाइंड करायचं, त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे काही प्रॅक्टिस एक्झाम्पल्स मी तुम्हाला दिलेले आहेत, ते तुम्ही ट्राय करू शकता. एक्झाममध्ये तुम्हाला यापैकीच काहीतरी एक्झाम्पल विचारले जातील ज्याचे तुम्हाला आन्सर्स द्यायचे आहेत, तर याचं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नॉन होमोजिनियस सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट आणि त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटिग्रल बघणार आहोत. ओके, थँक्यू.